राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. या निधनाला 2 दिवस होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या देखील आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याच संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब. साहेब, काय सांगाल या संपूर्ण घटनेबाबत? तुम्हाला काय माहिती होती का? नाही, या बाबतीमध्ये अजिबात कल्पना नव्हती. हे अचानक एक बातमी आल्या आणि ते माहीत पडलेलं आहे. खरं म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्र पवार कुटुंबीय आम्ही सगळे एक दुःखामध्ये या ठिकाणी असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. पवारसाहेबांच्या आणि सगळ्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी होत असताना आम्ही सुनित्रा वहिनींच्या कुटुंबाला सुद्धा आणि त्यांना भेटलो, त्यांना ही भावना व्यक्त केल्या. मला वाटतं की हे सगळं घडायच्या बाबतीमध्ये आम्हाला कुठली कल्पना नव्हती आणि त्या अचानक हे कळल्यानंतर मला वाटतं की ती निर्णय प्रक्रिया ही त्यांच्या असलेल्या पक्षाने, त्यांच्या मित्र पक्षाने आणि सरकारमधल्या मुख्यमंत्री वगैरे यांनी घेतली असेल. तर मला वाटतं की त्या संदर्भात आम्हाला काही कल्पना नाही. 12 फेब्रुवारीला एकत्रीकरण होणार होतं असं काय ठरलेलं होतं का? 100%. मी आताही सांगतो, 12 तारखेचं सोडाच, महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सुद्धा एकत्रीकरण करण्याच्या बाबतीमध्ये दादाजी आणि आमच्या सर्वांची चर्चा झाली होती. पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यामुळं ते निवडणुका झाल्या लगेच निकाल लागल्या करायचा अशा प्रकारची भूमिका आणि इच्छा आम्ही सगळ्यांनी व्यक्त झाली, सगळ्यांचं एकमत झालं. परंतु दुर्दैवाने ती इच्छा अपूर्ण राहिली, ही सत्य परिस्थिती आहे. जी तुमची मिटिंग झाली अजितदादांसोबत, शरद पवार स्वतः होते, तुम्ही स्वतः होता, रोहित पवार होते, मात्र तेव्हा त्यांच्या पक्षाकडून फक्त अजित पवारच स्वतः होते. तर बाकीच्यांना असं वाटतंय की आम्ही त्या बैठकीला नव्हतो, फक्त अजितदादा होते. मला वाटतं की चुकीचा थोडासा समज होतोय. अजितदादांची ज्यावेळेला आमची चर्चा झाली तेव्हा त्यांना आम्ही बोललो की आपण तटकरे साहेबांना बोलवलं का, बाकीच्या लोकांची चर्चा करायची का. मला वाटलं की आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, मी निर्णय घेतो आहे, त्यांचा काही अडचण येणार नाही, आपण चर्चा करू आणि त्या अंतिम निर्णय घेऊ. मग तसं असतं तर मला वाटतं नगरपालिका, महानगरपालिका आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्रित लढलो, चिन्हावर लढलो घड्याळाच्या. मग आम्ही कशाला तुतारी सोडली असते. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा एकत्र लढतो आहे. घड्याळ चिन्हावर आम्ही साताऱ्यामध्ये 90 ठिकाणी लढतो आहे. मला वाटतं की हे सगळं झालेली चर्चा आहे. त्या चर्चेमध्ये आता काही नेत्यांना कल्पना नसेल तर मला आश्चर्य वाटतं, पण मला सत्य परिस्थिती सांगावीशी वाटते की तशी चर्चा त्यांनी त्यांच्याशी केली असं खुद्द स्वर्गीय अजितदादा म्हणालेले आहे. या एवढ्या निधनाला देखील आता 2 दिवस झालेले आहेत. एवढी गडबड करायची काय गरज होती का? आणि शरद पवारांना डावलून हे सर्व निर्णय घेत आहेत का? आता हे तर उत्तर तेच देतील, सुनित्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या पक्षाचे नेते देतील. कारण त्यांचा निर्णय शेवटी त्यांना घ्यायचा आहे. त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. तो कसा घेतला, का घेतला, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एवढी घाई करण्याचा निर्णय का घ्यावा किंवा त्यांनी थोड्या वेळ का थांबले नाही, याचं कारण काय, कोणाची कशाची भीती होती का, काय कशासाठी आपण लवकर केलं पाहिजे, या संदर्भातली काही माहिती नसल्यामुळे मी काय याच्यावर व्यक्त करणं, मत प्रदर्शित करणं योग्य वाटत नाही. समजा भविष्यात एकत्रीकरण झालं तर पक्षाचं नेतृत्व शरद पवार असतील, सुनित्रा पवार असतील का सुप्रिया सुळे असतील, हा कळीचा मुद्दा होऊ शकत नाही का? नाही, आता काय आहे की जो करणारा होता तोच नाही आहे दुर्दैवाने. आता काय त्यांच्याकडून कशा प्रकारची चर्चा होते का नाही होते हे आता त्यांच्यावर अवलंबून आहे. ते काय निर्णय घेतील त्याच्यावर चर्चा करून ठरवू. तर एकंदरीतच बघायला गेलं तर नेमकं त्यांच्या पक्षाकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते एकत्रीकरणाबाबत हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.